संघटने कार्यालय पहिल्यांदा भेटलेली आहे। इथे या संघटनेचे पहिले या संघटनेचे पदाधिकारी तसेच बळीकडून यांची त्याच्या कामाची माहिती आणि सुंदर असं बाजार समितीच्या बाजूला कार्यालय आहे। या कार्यालयाला पहिल्यांदाच भेट देण्याचा योग आला तर प्रार संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो। दिवसापासून प्रार संघटनेच्या कार्यालयाला यावी असा विचार मनात आणि आज योग जुळला। आज या संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भंडारी तसेच आमचे कापी साहेब, आम्ही शेंडे पाटकर साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले प्रार समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या आणि आपण सर्वांचं गेली अनेक वर्ष पाड तालुक्याच्या विविध लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम, त्यांचं कागदपत्री काम, शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम या संघटनेमध्ये केलं जातं। मी जेव्हा भिवंडी तालुक्यात, शहापूर तालुक्यात किंवा अन्य ठिकाणी जातो तेव्हा ते विविध लोकांची अवस्था बघतो आणि त्यांना मी सांगतो की आमच्या मुरबाड तालुक्यात एकदा या असं चाललंय। कोणताही अपंग आणि दिव्यांग विद्यार्थी हा योजनेपासून दूर राहणार नाही याची काळजी घेते। बऱ्याच ठिकाणी मला अपंग भेटे दिव्यांग त्यांनी सुद्धा त्यांची अडचण आणली, त्यांना भंडारी साहेबांचा नंबर दिला। अजून लोक बाकी आहेत त्यांना त्याची संधी आली नाही तर आपण एक शिबिर जर लावलं असं म्हणतो सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन म्हणजे त्याच्या अपंग माणसाला आपण तात्काळ मिळेल 40-50% काय ते आणि त्याला योजनेचा तिथल्या तिथं फॉर्म भरता येईल असं जर शिबिर लावलं तर त्या शिबिराच्या कार्यकर्त्यांना नक्की सहकार्य राहील आणि सुद्धा आणि भविष्यामध्ये प्राण असलेल्या भरत दळवी युवकांच्या मुरबाड सभा त्यांच्या जी काही मदत आणि सहकार्य करता येईल। मला वाटतं अरुण शेंडेंचा मुलगा आहे, त्याला 2 दिवसापूर्वीच आपण थोडीशी मदत केली। मी काही मोठा माणूस नाही परंतु जशी आपली मदत करता येईल तशी करण्याचं आपण काम करत असतो आणि आज प्रार संघटनेचं चांगलं काम करत असल्याबद्दल या संघटनेचा मी या ठिकाणी सत्कार करणार आहे। त्या सत्काराचा या संघटनेने स्वीकार करावा। शिवाजी महाराज की जय।